आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे. आत्मपरीक्षण, स्वतःला प्रश्न विचारणं गरजेचं आहे. तुम्ही बाहेर जाताना समोर मराठी माणूस असला नसला तरी सुद्धा तुम्ही सुरुवात कुठल्या भाषेने करता? हिंदीतूनच ना. मग हे का झालंय? का तुम्ही मराठीमधून बोलत नाही? का मराठीचा तुम्ही अट्टहास स्वतः करत नाही? किती टक्के लोकांची मुलं मराठी शाळेत जातात आणि वरून तुम्ही बोंबलत फिरायचं की मराठी शाळा बंद करताय. तुम्ही मराठीसाठी काय केलं? आग्रह तुम्ही धरताय मराठी भाषा सक्ती वगैरे, हे सगळं ठीक आहे, हरकत नाही, ते व्हायलाच हवं, नाही म्हणत नाही, व्हायलाच हवं. पण मराठीसाठी एक सर्वसामान्य माणूस म्हणून तुम्ही किती प्रयत्न केलेत? सरकार ठीक आहे, ते सरकार तुम्ही काय म्हणायचं ते म्हणा, तो विभागच वेगळा आहे. पण एक सर्वसामान्य म्हणून तुम्ही काय केलं? या सरकारला निवडून कोणी दिलंय? तुम्ही, आम्हीच ना. मग तेव्हा कुठे गेलं मराठी प्रेम? अशा मराठी द्वेषी सरकारला तुम्ही निवडून दिलंच ना. आज आता मुंबईमध्ये महानगरपालिकेची निवडणूक आहे 2-4 महिन्यामध्ये, तिथेही तेच होणार आहे. आज खासदार किती आहेत मराठी, आमदार किती आहेत मराठी, नगरसेवक किती आहेत आता होतील या महानगरपालिकेत, कळेलच एक 4-5 महिन्याने. मराठी प्रेम उगच ते माय मरून मावशी जोगो कशाला हवं आहे?